विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण शेवटच्या लेक्चरला कालच्या लेक्चरला पान नंबर 93 वरचं एक्झाम्पल पाहिलं. रिसीट आणि पेमेंट अकाउंट जे आहे चेंबर ऑफ कॉमर्स बीड यांचं, त्यावरनं आपल्याला त्यांच्या पुस्तकामध्ये इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2018 तयार करायचं आहे. आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण पाहिल्या. तर आपण चेंबर ऑफ कॉमर्स बीड यांच्या पुस्तकामध्ये इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करूया. आपण सोल्युशन तयार करताना आपण लिहिणार इन द बुक्स ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. म्हणजे त्यांचं करंट इयर चालू वर्ष असणार आहे 2017-18. तर आपण सुरुवातीला एक्सपेंडिचर साइड पाहूया. एक्सपेंडिचर म्हणजे जे सर्व खर्च आहेत ते आलेले आहेत त्या साईडला. टू इन्शुरन्स 10,000, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000, टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000. मशिनरी विकली, तिची किंमत 25,000 होती, पण विकताना आपल्याला 20,000 रुपये आले. 5,000 आपला लॉस झालेला आहे, म्हणून आपण लिहिलेलं आहे लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. मशिनरीवरचं डिप्रिसिएशन खर्च असतो तो 2,500 आपण दाखवलेला आहे. टू सरप्लस जो आहे तो कसा येतो तो आपण पाहूया. त्याआधी आपण इन्कम साइड पाहू. इन्कम साइडला आपण लिहिलेलं आहे बाय सबस्क्रिप्शन 72,000 लेस फॉर 2016-18 8,000. विद्यार्थी मित्र, त्या अगोदर 93 पान बघा. सबस्क्रिप्शन आपल्याला 72,000 दिलेलं आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 16-17चं 8,000. म्हणून आपण 16-17चं वजा करणार. 72 वजा 8 64,000 आपण इनर कॉलमला दाखवलेले आहे. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. तर हे 4,000 कसं येतं ते पाहूया आपण. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं विद्यार्थी मित्र 10,000. त्याच्यात आउटस्टँडिंग आपण वजा केले 6,000. 10 वजा 6 4,000 जे आहेत त्या आउटस्टँडिंग आपण दाखवलेले आहेत. 64 वजा 4 त्याच्यात ऍड करणार आपण 64 अधिक 4 68,000 आपण बाहेरच्या कॉलमला दाखवणार. नंतर बाय ऍडमिशन फीज 6,000. हे जे इन्कम आपल्याला मिळालेलं आहे ते आपण इन्कम साइडला दाखवलं. त्यानंतर बॅलन्स शीट पाहूया. 31 मार्च 2018चं बॅलन्स शीट. अगोदर आपण लायबिलिटी साइड पाहूया. कॅपिटल फंड जो आहे तो आपण शोधून काढलेला आहे. बॅलन्स फिगर ती आलेली 1,72,250. आपण पान नंबर 95 वर ते पाहूया. त्यानंतर आपल्याला बिल्डिंग फंड दिलेला आहे 2,10,000. 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण बिल्डिंग फंड 2,10,000 दाखवलेला आहे. त्याच्यात आपण डोनेशन ऍड केलेलं आहे 55,000. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे हे 55,000 आपण ऍड केले. 2,10,000 अधिक 55,000 2,65,000 आपण आउटर कॉलमला दाखवले. त्यानंतर ऍसेट साइड पाहूया. कॅश ऍट बँक आपली बँकेत कॅश शिल्लक आहे 5,250. बुक्स आपले ऍसेट आहे 30,000. कॉम्प्युटर 60,000. त्यानंतर फर्निचर 62,000. विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे ते 16-17चं 2,000 कसं आलं ते आपल्याला पाहायचं आहे. आपलं सबस्क्रिप्शन 1 एप्रिल 17ला आउटस्टँडिंग होतं 10,000. 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये ते दिलेलं आहे. त्यात आपण 16-17चं सबस्क्रिप्शन जे आपल्याला प्राप्त झालं 8,000 ते वजा करणार. 10 वजा 8 2,000 सबस्क्रिप्शन आपण 16-17चं आउटस्टँडिंग दाखवलं. कसं आलं ते आता तुम्हाला समजलं आहे. त्यानंतर आपण 4,000 जे आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग जे 17-18चं होतं जे आपण शोधून काढलं. 4,000 कसं शोधलं? 10 वजा 6 4. तर हे सगळं किती झालं? 6,000. हे 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण शोधलं आहे. 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹6,000. तर
हे 6000 कसे आले आता आपल्याला समजले असतील. त्यानंतर मशिनरी आहे 50,000 आणि आपण 50 पैकी विकली म्हणजे सोल्ड केली 25,000. 50 वजा 25 25,000 रुपये राहिले आणि त्यावरचं डिप्रिशिएशन 10% 2,500 आपण वजा केलं. बाहेरच्या कॉलमला आपण लिहिलं 22,500. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपली आहे 30,000. तर ती आपण इथं दाखवली 30,000. प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट 3 लाखाची आहे 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये. आता आपण जर टोटल केली लायबिलिटीची ऍसेटची तर ती सारखी येते 4,88,750. त्यानंतर आपलं बॅलन्स शीट इथं टॅली झाल्यावर आपण कॅपिटल फंड कसा कॅल्क्युलेट केला ते पाहूया. वर्किंग नोट्स आपल्याला 95 पानावर दिलेले आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड ॲज ऑन 1/4/2017. बॅलन्स शीट आपल्याला 1 एप्रिल 2017 दाखवायचं आहे 1/4/2017. आपल्याला बिल्डिंग फंड दिला होता 2,10,000. तो आपण 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे घेतला. त्यानंतर कॅश ॲट बँक जी आहे पान नंबर 93 बघा. आपल्याला ओपनिंग कॅश दिलेली आहे 22,250 ती आपण दाखवली. नंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16/17 10,000 आहे ते आपण दाखवलं. मशिनरी जी आहे 50,000ची ती आपण दाखवली 1 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये आहे ती. आणि इन्व्हेस्टमेंट आहे 3 लाख ते आपण दाखवली. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे जर आपण टोटल केली ऍसेटची तर ती येते 3,82,250 आणि बिल्डिंग फंड 2,10,000 जी आहे ती लायबिलिटीला आहे ती आपण वजा केली. तर तो वजा केल्यानंतर बाकी राहते 1,72,250. तो आहे कॅपिटल फंड. म्हणजे आपण ऍसेटची टोटल केली आणि लायबिलिटीची टोटल वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे कॅपिटल फंड. ही बॅलन्सिंग फिगर आहे म्हणून तिथं कंसात म्हटलेलं आहे बॅलन्सिंग फिगर, जी आपण नंतर कुठं दाखवणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा ती आहे का नाही. पान नंबर 94 वर दिलेली आहे कॅपिटल फंड 1,72,250 जी आपण पान नंबर 95 वरून घेतली आहे. बॅलन्सिंग फिगर आहे ती. सरप्लस जो आहे तो कसा आला तो आता पाहूया. विद्यार्थी मित्र एकदा इन्कम साईड बघा ती 74,000 आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर साईडची टोटल आहे 25,500. तर ही 25,500 आपण कमी आहे. ती कमी असलेली रक्कम आपण जास्ती म्हणजेच इन्कम साईड 74,000 आहे त्याच्यातून वजा केली. 74,000 वजा 25,500 तर 48,500 हा काय आलेला आहे सरप्लस. याला आपण अधिकची रक्कम म्हणूया. ती आपण कुठे दाखवली डेबिट साईड. क्रेडिट साईड ज्यादा आली म्हणून आपल्याला सरप्लस आला आहे. मग आपण तिथं लिहिलं आहे बघा एक्सपेंडिचर साईडला टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम. टूच्या ऐवजी तिथं काय पाहिजे ऑफ. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर आणि 48,500 आपण तिथं दाखवले. आणि नंतर लायबिलिटीला आपण 1,72,250 जो कॅपिटल फंड आलेला आहे त्याच्यामध्ये सरप्लस काय केलेला आहे ऍड केलेला आहे. तर दोन्हीची टोटल येते 2,20,250. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपलं बॅलन्स शीट इथं टॅली होतं. आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं हे बघूया आपण 95 पानवर वर्किंग नोट्स करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1 एप्रिल 2017 10,000 दिलेलं आहे. रिसिव्ड लेस जे आहे ते आपण 16/17 दाखवलं 8,000 आणि वजा केल्यानंतर 2,000 जे आहे ते सबस्क्रिप्शन आपलं अजूनपर्यंत आउटस्टँडिंग आहे. तर ते 2,000 कशा आले आपल्याला समजलेलं असेल. आता विद्यार्थी मित्र सर्व आपण सोल्युशन लिहून घ्या. 12 नंबरचं एक्झाम्पल 93 नंबर पान. त्यानंतर सर्व याच्यामध्ये जे दिलेले आपल्याला सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत इलस्ट्रेशन्स आहेत ते सगळे सॉल्व्ह करा. आणि एक्सरसाइज जे आहे तर एक्सरसाइज पण आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, काही आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. हे सर्व आपण आपल्या क्लासवर्कच्या वेळेमध्ये सॉल्व्ह करायचं आहे.
आपण नंतरच्या लेक्चरला 3 नंबरचा चॅप्टर जो आहे तो सुरू करणार आहोत. तर आता इथं थांबूया. थँक्यू.